नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी आता आहे आपल्या प्लॉट नंबर 3 मध्ये. आपल्या प्लॉट नंबर 3 ची हार्वेस्टिंग 1 महिन्यापूर्वी कंप्लीट झाली. हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी याचा एक व्हिडिओ टाकला होता डिटेलमध्ये की आपण कशी सगळ्या खालच्या रूटन्सची पिल्लांची साफसफाई केली होती आणि वरती 2-2 असे पानं ठेवली होती. आता आपण 1 सप्टेंबरला पूर्णपणे याची खालून साफसफाई केली होती. सगळेच रूटन्स पिल्लं कापले होते. त्याच्यानंतर आता रूटन्सची तुम्ही वाढ बघू शकता. जवळजवळ माझ्या छाती एवढे एक उंची वाढलेली आहे. याच्यातल्या बऱ्यापैकी आपल्याला सिमिलर दिसत आहेत. तर आता आज तारीख आहे 25 सप्टेंबर, म्हणजे 25 दिवस पूर्ण झालेत पूर्ण रूटन्स कापून. आणि आता आपलं सिलेक्शन चालू आहे रूटन्सचं. तुम्हाला दिसतं इथे बघा, मी ते सिलेक्ट केलेले रूटन्स दाखवतो तुम्हाला. भरपूर शेतकऱ्यांनी अशी डिमांड केली होती की तुम्ही सिलेक्ट कुठले रूटन्स केलेत ते दाखवा. तर सिलेक्ट करताना आपण क्रायटेरियाज वापरले आहेत काय काय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला या झाडाची दाखवतो. याला जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याला 10 पिल्लं आलेले आहेत. तर मग याच्यातलं कुठलं ठेवायचं? आपल्याला सिलेक्शन करताना आपण 2-3 क्रायटेरिया, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपला पूर्ण प्लॉट हा व्हिडिओमध्ये बघितलं तर हा लेफ्ट साईडला झुकलेला आहे. तर आपल्याला सिलेक्शन करताना राईट साईडचं सिलेक्शन करायचं आहे. जर राईट साईडला चांगलं पिल्लू नसेल तर त्याच्या तुम्ही साईडचं सिलेक्ट करू शकता. इथे बघा, इथे आपण राईट साईडचं सिलेक्ट केलं आहे. इथे आपल्याला प्रॉपर राईट साईडला नव्हतं तर आपण थोडं नॉर्मल साईड सिलेक्ट केलं आहे. आता मी तुम्हाला या झाडाचं एक्झाम्पल देतो. तो तर काय करायचं आहे बघा, हे जे पिल्लू आहे याला बऱ्याचदा याची कापणी केलेली आहे, त्याच्यामुळे आपण याचं सिलेक्शन करणार नाही. त्याच्यानंतर हे जे आहे याच्यापेक्षा कमी वेळा कापलं आहे, पण हे पूर्ण बुंद्याला चिटकून आहे, खूपच जवळ आहे पहिल्या झाडाच्या. मग याच्यामुळे काय होईल, आपण जर हे सिलेक्ट केलं तर याला मुळ्या वाढायला चान्स बघा फक्त 3 साईडनेच आहे, पलीकडून, अलीकडून आणि इकडून या पिल्लाच्या या साईडच्या सगळ्या मुळ्या ब्लॉक होणार आहेत या झाडाच्या बुंद्यामुळे. त्याच्यानंतर इथे हे नवीन आलंय, पण हे खूपच लहान आहे तर ते पण आपण धरू शकत नाही. बाकी या साईडचे पण आपण धरणार नाही, कारण की आपण ठरवलं की आपल्याला याच्या लेफ्ट साईडचं राईट साईडचं धरायचं आहे. तर आता बघा, हे 2 रोटन आपल्याला चांगले दिसत आहेत. तर याच्यापैकी जे आपल्याला वाटतं हे दोन्हीपैकी कुठलंही एक धरलं तरी चालेल. आपण हे धरणार, हे कापून बाकी सर्व कापणार. आणि इथे जवळजवळ एक 6 इंच 5 ते 6 इंच अंतर पण मेंटेन होते. तसंच आता जिथे धरलेत ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, इथे सगळेच क्रायटेरिया आपले बसत आहेत. एकतर याच्या राईट साईडला आहे, त्याच्यानंतर हे स्वतः या पिल्लाकडे बघितलं तर तुम्हाला हे पूर्णपणे निरोगी दिसतंय आणि प्रॉपर साईज आणि शेप त्याचा झालेला आहे. त्याचे आता हे वरची जी पानं आहेत ती पण प्रॉपर मोठी निघत आहेत. त्याला आपण अगोदर 2 वेळा कापलेला आहे. बघा, इथे तुम्हाला रिंगवरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. इथे एकदा कापणी झाली आहे, नंतर 2दा कापणी झाली आहेत या पिल्लाच्या. याच्या अगोदर कमीत कमी 3-4 वेळा जरी कापलेला असेल तर तुम्ही ते पिल्लू धरू शकता. अगदी जर 4 पेक्षा जास्त जर त्याची कापणी झाली असेल 5-6 वेळा तर ते तुम्ही धरू नका. थोडे मग आपल्याला दुसरे क्रायटेरियात काय ॲडजस्टमेंट करावी लागली तरी चालेल. बघा, इथे 2 वेळा कापलंय. या पिल्लाला पण 3 वेळा कापलं होतं अगोदर, तरी पण धरलंय, कारण की हे सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. अधिक या बुंद्यापासून पुन्हा 5 ते 6 इंच अंतर आहे आणि तो हेल्दी पण आहे. इथे तसंच केलंय. आता इथे बघा, इथे आपल्याला त्या पिल्लांपेक्षा याची साईज कमी आहे, पण इथे बघा, हे एकदम जुनं, याला एक 7 ते 8 वेळाची कापणी झाली आहे. याची पण सेम झाली आहे 7 ते 8 वेळा. त्याच्यामुळे आपण ते दोन्ही पण धरू शकत नव्हतो. मग इथं पूर्णपणे नवीन आलेलं आहे ते पकडतोय आपण. इथे याची 3 ते 4 वेळा कापणी झाली आहे, तरी पण आपण पकडले. सेम याची 2 वेळा कापणी झाली आहे, पकडलंय. एकदा पण कापलेलं नाही, आपण पकडले. तर आपल्याला अशा प्रकारे आपण धरतोय, आपलं 2nd जनरेशनचं सिलेक्शन करतोय. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा चांगल्या मेथड असतील तर तुम्ही सुचवाव्यात. भरपूर जणांचं म्हणणं असतं की हे जे नवीन जे आहेत
इथे जसं दिसतंय तुम्हाला तसेच पकडायला पाहिजेत सगळे. पण सगळ्या झाडांना सायमल्टेनियसली असे नवीन सकर येत नाहीत, हे आपण अनुभवलंय. अगदी आता बघा हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण सर्व पिल्लं कापले, सर्व घड गेले, तरी सर्व झाडांना नवीन सकर आलेले नाहीत. आणि त्याच्यामुळे आपला प्लॉट अनइव्हन पुन्हा भविष्यात डेव्हलप होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण 1-2-3 वेळा जरी कापलेला असेल तरी आपण ते पिल्लू धरतोय. आणि आपण हा सेम क्रायटेरिया आपल्या प्लॉट नंबर 2मध्ये अप्लाय केला होता. आपल्याला तिथे चांगले रिझल्ट्स भेटले होते किंवा भेटत आहेत. तुम्हाला तो प्लॉट पण मी दाखवेल. बाकी ज्या पण शेतकऱ्यांना केळीबद्दल मार्गदर्शन पाहिजे, काय डाऊट्स क्लिअर करायचे असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता. थोडा वेळ लागू शकतो मला तुमची उत्तरं देण्यासाठी, पण मी पूर्ण प्रयत्न करेन. बाकी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.